छोटासा ट्रेलर आहे। हा ब्लॉग कसा आहे ते याच्यावरून तुम्हाला समजेल। थोडंसं अस्तव्यस्त खराब आहे। पाईचा असा आहे। टोटल 3600 बनेल आहे। धोतर आहे, भारी प्रेमी आहे। म्हणजे आपल्या 84 पिढ्या असतात। आमचा रूम इतका बोगस ठिकाणी भेटले। पाणी बॉटल 20 रुपये आणि तो मला शोधत होता। आणि बाकीच्या एंट्री नाही, म्हणजे जे बाहेरून येतात त्यांना एंट्री नाही असं सांगण्यात निवळ खूप वेळात काढलं। म्हणजे 3 रस्ते होते, 3 रस्त्याने नाही जायचं। लोकांनी असं माथ्याला हात लावला आणि असं ढकलून दिलं। चपाती पण आली आहे, अजून काही बाकी घ्यायच्यामध्ये आणि तांबे घेऊन आले इथे। सकाळी 5 वाजता बोलवलं, एवढी सगळी पब्लिक मस्त होतं तुझं, एकदम छान। नमो भगवते वासुदेवाय नमः। काय जबरदस्त नजारा आहे। त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या मंदिरात जायचं नाही, मंदिराचं दर्शन घ्यायचं नाही। भेटेल तुम्हाला इथून एंट्री घेतलं तुम्हाला मंदिर खूप जवळ आहे। एक हातावर बसेल एवढी चप्पल नाही ना, त्याला जायला नाही। श्री गणेशाय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा, कारण की मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्र्यंबक ब्लॉग दिलाच आहे, दाखवलाच आहे। त्याशिवाय पूर्ण तंतोतंत माहिती सांगितली आहे नारायण नागबली पूजेबद्दलची। तर काहीही मिस करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। आणि पोहोचलो आहे आता त्र्यंबकला। तुम्ही पाहू शकता त्र्यंबकचं वातावरण। त्र्यंबकेश्वर, आता आलो आहे त्र्यंबकेश्वरला। पाहूया त्र्यंबकेश्वरी असे म्हणतात। हे भारतातील महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक शहर आहे, जिथे आपण येत असतो महादेव आपले जे आवडते आहेत ना त्यांची भक्ती करण्यासाठी। या शहराच्या ऐतिहासिक हिंदू पौराणिक कथांशी खूप जास्त महत्त्व आहे। गोदावरी नदीच्या उगमाशी आणि गौतम ऋषींच्या कहाणी यांच्याशी खोलवर गुंतलेला आपल्याला इथं अनुभव दिसतो। तुम्ही पाहू शकतात ना किती सुंदर असं, मी तिथे गेलो, आश्रम असावं मस्त, एकदम सुंदर दिसते। जेवढं स्वच्छ पण आहे आणि थोडंसं अर्थात खूप लोक येतात मग त्याच्यामुळे थोडीशी गंदगी काढतात, पण इतकी गर्दी भरमसाठ होती की बस कधी। तुम्ही पाहू शकतात किती सारे लोक आहेत, नुसतं येत आहेत जात आहेत, असं आपल्याला व्यवस्थित चालता येत नाही एवढी गर्दी आहेत। आणि खूप साऱ्या वस्तू दुकानं खूप वेगवेगळे आहेत। म्हणजे हे बघा समोर तुम्ही बघतायत की कित्येक लोक काय काय विकत घेत राहिले। आणि मेन म्हणजे माझं अट्रॅक्शन होतं की प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना होती, कसं मंदिरात जावं, मंदिराचं दर्शन घ्यावं। मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा सर्व मंदिरामध्ये जाण्यासाठी लोकांची हुडहुड मी पाहत होतो। आणि घरं एकदम असे जे नॉर्मली बाकी सगळीकडे दिसत नाहीत, अशी जुने टाईपचे घरं होते आणि ते वाड्यासारखे घरं पाहताना पण एकदम भारी वाटत होतं। आणि वस्तू म्हणजे आपल्याला पूजेसाठी काय लागते तर त्र्यंबकला जर का तुम्ही जाऊन घेतलं, जर का नाशिकला राहत असाल तर अतिउत्तम। असे गेलात कधी फिरायला तर नक्की पूजेच्या वस्तू तुम्ही तिथून घेऊ शकतात। खूप छान दुकानं आहेत आणि भाव पण कमी आहे तिथे दुकानांमध्ये जर का तुम्ही गेल्यावर। त्र्यंबकेश्वर म्हणजे तिथं मंदिरामध्ये जायची इच्छा इतकी होत होती माझी, कधी मंदिरात जातो असं झालं होतं। पण बाकीचा नजारा पण खूप चांगला होता, तोच बघत तिथे मी मस्त रमून गेलो होतो। गणपती बाप्पांची मूर्ती, जिथे जायचं तिथला पत्ता विचारला, मग शेवटी जवळ जायचं होतं तिथे पोहोचलो। अशी रूमची सोय आहे। काहीसं अशा प्रकारचं आहे। थोडंसं अस्तव्यस्त खराब आहे। पाईचा असा आहे। तंबाखू वगैरे घाण पडेल ते आवरणार आहेत। मग वापस एकदा आवरून झालं का मग मी तुम्हाला टूर देईन की एक्झॅक्टली हे रूम कसे, किती रुपये घेतले रूमचे एकूण सगळं त्याच्यामध्येच। टोटल 3600 टोटल 3600 रूम वगैरे धरून पूजा वगैरे धरून एकाची सामूहिक पूजा। तर बाकीच्या वस्तू आणायला चालतं आता, बघूया काय काय भेटलं।
तर ते डाग येईल काही असे कपडे असतात ते लागत असतात, मग ते घेतले. त्याच्यामध्ये बनेले धोतर आहे, हे काट काट हे काही बनेल इथे आहे बनेल आहे अंडर पॅन्ट बनेले धोतर आहे, ते सोडायचंच असतं ना. आणि ते एक गमछा. आता इथून सीधा काहीतरी खायचं आहे आम्हाला आणि मग आम्ही तसंच रूमला जाणार आहे. एवढी खरेदी झालेली आहे. आणि मग जेव्हा गुरुजी येतील तेव्हा सर्व पूजेबद्दल विचारणं होईल. पूजेची पण सर्व अपडेट तुम्हाला देणारच आहे मी. हो. सर्वांना यांनी बोलवलं बरं का. पाहिलं नाही. सगळे लोक तिकडेच पाहते, लहान पोरग पाहतोय. बघा भारी प्रेम आहे, मस्त खातो. पळून गेला. इकडे खातोय. काही नाही दिलं त्याला, काही नाही. ही पूजेच्या पहिल्या माहिती सत्राची व्हिडिओ आहे. खूप सारे लोक आले होते. गुरुजी येतात, माहिती सांगतात. जे आपली पूजा करणार आहे ते गुरुजी. पूजेबद्दल गुरुजी येऊन गेले. आता जस्ट तुम्ही जी व्हिडिओ पाहिली तर सर्वांचं सामूहिक एकत्र माहिती सांगितली गेली. जे पण इंट्रोडक्शन होते पूजेचे ते सांगितले गेलेत. त्याच्यामध्ये काय काय असतं पूजेची माहिती, पूजेला काय काय लागतं ते सर्व सांगितलं. काय काय आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. नंतर वापस आपलं जे आपले 84 पिढ्या असतात जुन्या, त्यांची आपण श्राद्ध करत असतो, ते सर्व सांगितलं. 3 दिवस पूजा असणार आहे. पण अशा प्रकारे सामूहिक पूजेला अशा प्रकारे जेव्हा आता तुम्ही व्हिडिओ पाहिली तसे सर्व एकत्र बसत होते. ते हॉलवरून आलो आम्ही आणि हे आता हे रूम आहे. असं बेड आहे इथे, असं रूम घेतलेलं आहे आम्ही. मी आहे आणि माझा भाऊ आहे. आता उद्या आम्ही दोघंही टकले होणार आहे. आमच्या दोघांना म्हणजे केस कापायचे आहेत सुरुवातीला. उद्या गेल्यावर म्हणजे आमचे वडील वारलेले आहेत तर केस कापायचे, मग पूजा सुरू होणार आहे. महत्वाची असते ही पूजा. खूप सांगितलं गुरुजींनी की ती पूजा का करावी लागते, अडीअडचणी असतात त्या दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला आपण येतो, त्र्यंबकेश्वरला येतो, ही पूजा केली जाते. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पूजा करायची खूप महत्वाची मान्यता असते आणि ही कुठेही करता येत नाही ही पूजा. तर तसं सांगितलं गुरुजींनी आणि चांगलं होतं. आता उद्याचा प्रसंग कसा असेल आणि पूजेचं ठिकाण कसं असेल, कशी पूजा होईल ते उद्या सांगेल मी. पण आता तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आतापर्यंतचा खर्च किती आलेला. आता भाडं तेवढं काहीच नाही. इथं आल्यानंतर सांगतो मी. इथं आल्यानंतर मला ह्या रूमचा म्हणजे एकट्याचा भाऊ आहे सोबत सामूहिक पूजेमध्ये 4000 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये सर्व त्यांच्याकडेच असतं, गुरुजीकडेच असतं, आपल्याकडे तसं काहीच नसतं. आणि 4000 रुपयेमध्ये आपल्याला 3 दिवस असतात. त्याच्यामध्ये 2 दिवसाची जेवणाची सोय असते आणि 1 दिवसाची म्हणजे सकाळची सोय असते. म्हणजे असं आहे. आणि आपल्याला पूजेच्या आगल्या दिवशी जावं लागतं. आता उद्याच्या दिवशी सकाळी आम्हाला बोलवलं आहे 5 वाजता, जिथं पूजा आहे ना त्याच्या आधीच्या ठिकाणी, आणि आंघोळ न करता बोलवलं आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही पूजेला येणार तर सर्व कसा प्रसंग असणार मी सर्व तुम्हाला सांगेल, अपडेट देत राहील. मला जास्त व्हिडिओ काढता येणार नाही. मी एकदम छोटे छोटे व्हिडिओ काढेल ज्या लोकेशनच्या टायमिंगच्या आहे ते. तिथं बोलले की तिथं तुम्ही म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल वगैरे काही तुम्ही आणू शकत नाही. पण जर का चान्स भेटला तर मला छोटे छोटे फुटेज दाखवेल. पण तुम्हाला मी तंतोतंत माहिती पण देईल. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही पूजेला येशाल तेव्हा तुम्हाला ही सर्व माहिती ऑलरेडी माहिती असेल आणि मग तुम्हाला त्याचा फायदा होईल की पूजेला तुम्ही इझी ज्या पण ऍक्टिव्हिटी आहे त्या तुम्ही करू शकतात. आता जातो काहीतरी चहा वगैरे बघतो, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं इथलं मी दर्शन पण दाखवतो, इथल्या व्हिडिओज पण दाखवतो, ते स्टॉल दाखवतो. मंदिरात पण जायची इच्छा, कारण की मला सुतक लागेल, नंतर मला मंदिरात जाता येणार नाही आणि डायरेक्टली घरी जावं लागेल पूजेनंतर असे सांगण्यात आले. तर मग सुतक लागायच्या आधी म्हणजे जे 3 दिवसाचं सुतक आणि 2 महिने पाळायचं असतं असं सांगितलं गुरुजींनी. तर ते करण्याच्या आधी मी मंदिरात एकदा जातो आणि दर्शन घेतो, तुम्हालाही दाखवतो त्याचे फुटेज. तर एवढे आहे.
हे लक्षात ठेवा फक्त जेव्हा तुम्ही पण पूजेला येशाल. वापस उद्यापासून मला चप्पल सुद्धा घालता येणार नाही असं आहे. हे बारीक बारीक गोष्टी सांगितलेल्या महत्वाच्या आहे, कारण की पूजेबद्दल सांगणार आहे मी, तर मग तेच आहे. चला लाईट बंद कर. आणि हे असे रूम आहे, असे खूप सारे रूम आहे इथे. आणि आम्हाला जिथे रूम भेटले, आता बाहेर पाऊस चालू आहे, आता बाहेर जाताच येणार नाही. पाऊस चालू आहे बाहेर पुन्हा पाऊस चालू आहे, बाहेर जाताच येणार नाही. मी आमचा रूम इतकं बोगस ठिकाणी भेटला, इथंच नेमकी कचरा आहे आणि कचऱ्याच्या शेजारी आम्हाला इथे रूम भेटलेला आहे. याला म्हणतात बॅड लक. खूप वास येतोय, पण आता तरी काय करणार आहे, खूप पाऊस चालू आहे, जाता येणार नाही. हे असे एकूण असे वरती पण आहे. आणि आमचं सेकंड फ्लोअर आहे. मगाशी आम्ही तिकडे होतो तेव्हा तुम्हाला माकडं दाखवलं होतं तेव्हा असं आहे. आणि तुम्हाला सगळ्यात भारी गोष्ट दाखवायची म्हणजे हॉल इथे आहे. आणि इथून तुम्ही बघशाल ना, थांबा क्लिअर करतो पहिले. दिसले ते डोंगर आहे ना, ते कोणतं आहे माहिती का? ते डोंगर आहे ब्रह्मगिरी पर्वत. प्रत्येक म्हणजे 5 सेकंदाला एवढी पब्लिक असते, म्हणजे विचार करा की पूजेला किती लोक येत असतील. प्रत्येक 5 सेकंदाला एवढी पब्लिक असते, इथून कंटिन्यू चालू असते, त्या गल्लीमधून दुसऱ्या गल्लीमधून, म्हणजे खूपच लोक येतात. मी तर सांगतो ना, जर का नाशिकला राहता तुम्ही, त्र्यंबकेश्वर हा बिझनेससाठी पण खूप चांगला स्पॉट आहे, खूप छान आहे. फक्त जे जास्त नॉनव्हेज वगैरे खातात त्यांनी इथे येऊ पण नका असं बोलू, कारण की इथे ते चालत पण नाही आणि व्हॅल्यू पण नाही तशा गोष्टी. आणि इथं आल्यावर तुम्हाला हे प्राइस रेट पण आहेत. रेटमध्ये गरम पाणीची बकेट भेटते, ती 30 रुपये आहे. पाणी बॉटल 20 रुपये. आणि असं आहे. बाहेर तुम्हाला वॉटर बॉटल आहे ती 15 रुपयाला भेटणार आहे. आणि जर का तुम्हाला थंड रस पाहिजे ती 12 रुपयाला भेटणार आहे. बाहेरून घेतलं तरी फायदा आहे तुमचा. छोटंसं मार्केट आहे असं. मुद्दामून मधून घुसलो म्हणजे तुम्हाला दाखवते. मला इथे भाजीपाला आहे, बॅग आहे, पाहू शकता तुम्ही. भाऊ शोधत असेल लवकर भाड, तो मला शोधत होता. मस्त असेल. ही मेन गल्ली आहे आणि जसं आपण म्हणतो ना का खाऊ गल्ली एक प्रकार असतो तसा. भाजी मार्केट आहे ऍक्च्युली पूर्ण. इथे सर्व भाज्या आहेत विकायला. जास्त मोठं नाहीये, इथून असं सरळ लेन पर्यंत मंदिरापर्यंत आहे. तरी लोक असे पटापट असं. आणि पाऊस खूप जास्त चालू राहतो, नेहमी चालू असतो. तर बघा इथून मंदिर दिसतंय, पाहू शकता तुम्ही कसं. चला जातोय तिकडे. हे पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला मी पूर्णच्या पूर्ण दाखवतोय कसं आहे काय. पाहू शकता म्हणजे रात्रीच्या टायमाला अशा प्रकारे दिसतात. अजून पूर्ण रात्र झाले नाहीये, तुम्हाला दिसत असेल. थोडा व्ह्यू कळणार दिसत असेल. पेढे, नूतन राजकमल फॅमिली रेस्टॉरंट. जर का जेवायचं असेल तर, भाऊला भूक लागली असेल तर लगेच इथे आहे. आले म्हणजे इथे आपण. मी सकाळी तुम्हाला इथे दाखवलं होतं गर्दी, म्हणजे सुरुवातीला जेव्हा येत होतो तेव्हा गर्दी दाखवली होती किती होती, पण असं मला दाखवता नव्हतं आलं जे आता मी दाखवतोय ते. मंदिरापर्यंत आलो आहे. चला आता
त्या फ्रेम आलंच मंदिराची इथे. आता असं घे सेल्फी. असं समोर दिसते ना, अशा प्रकारे मध्ये पूजा चालू इथे दाखवतात. अशी गंमत झाली. मंदिराची इथे जात होतो, तिथे सिक्युरिटी चेकअप होतं, त्या बाजूने एंट्री दिली. असं बोलले की लोकलला एंट्री आहे आणि आम्हाला एंट्री नाही, आणि बाकीच्यांना एंट्री नाही, म्हणजे जे बाहेरून येतात त्यांना एंट्री नाही असं सांगण्यात आलं. चहाचा स्वाद चांगला आहे तसा चहा, आवडला मला. कसा आहे चहा? तर अशा पूर्ण रांगा आहेत, ट्रॅकर आहेत, त्याच्यातून आम्ही चाललोय. आणि एक सांगू, निवळ खूप वेळात काढलं. म्हणजे 3 रस्ते होते, 3 रस्त्याने नाही जायचं आणि इकडून पाठवलं. असं पार फिरून फिरून जावं लागतंय, म्हणजे अक्षरशः. हे बघा असं, बघा असं लोक येतात, ते पण असं आहे. आता हा सेकंड राऊंड आहे, हा सेकंड राऊंड आहे, हा पण असा आहे. आता हा थर्ड राऊंड आहे. इकडे बघा मागचा एक राऊंड होता आणि आता हा इकडं दिसतो ना तुम्हाला, या बाजूला हा पुढचा राऊंड पूर्ण आफ्टर 2 आवर्स, 2 घंटे के बाद दर्शन. दर्शन दिवसा होतो, रात्र झाले. पाहू शकता हे होतं आमचं त्र्यंबकेश्वर मंदिरामधलं दर्शन. मंदिरामध्ये गेलो, तिथं पिंड पाहिली, व्यवस्थित सुद्धा नाही पाहिली. लगेच त्या लोकांनी असं माथ्याला हात लावला आणि असं ढकलून दिलं. त्याच्यासाठी मी 4 तास उभं राहिलो. नमस्ते, रूमवर आलोय पुन्हा एकदा. आणि डायरेक्टली किती लिटर आहे बघू शकता तुम्ही, 5 लिटरची कॅन घेतली. ही मला पडली 60 रुपयाला. आता आपण जी बिस्लरी घेतो ती किती ml ची असते बघा, 900 ना, आणि 900 ml ची असते, आणि अशी ती 15 रुपयाला असते. थोडंसं उंतवून एक सारखं जरी पडलं तरी पण ही परवडते, मोठी आहे ही परवडते. आणि आपल्याला आपण जी बॉटल आणायला असेल त्याच्यामध्ये आपल्याला ती भरता येते. दोन्ही बॉटल सुद्धा आहे, वारंवार द्यायची दिक्कत नाही. 3 दिवस राहणार आहे तर मग असा हिशोब केलाच पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, दर्शन करून आलो, आता मंदिरात जाऊन आलोय, आता चाललोय जेवायला. आता बघतो थाळी कोणती तरी आणि मस्तपैकी जेवतो. तुम्हाला दाखवेल आहे कुठे मी जेवायला चाललोय आणि थाळी कशी असणार आहे. विकतचं पाणी असलं कसं आपण एकदम सांभाळून जपून वापरतो. बस 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 बस. आता लागली माझ्या टोकाने भरलेली. आता याच्यातून मी तिच्या शिफ्ट करतो, वापसही भरतो, म्हणजे दोघांना उला आहे आता जेवायला.
मग रुबाब होतं, आता ते होतं, ते लग्न रुटीन जातात, कामं होतं, कामं होतं. आणि आज असं काय काय लवकरच थाळी 2 थाळी आली आहे आणि आम्ही वाट पाहतोय. जेवण पण येईलच लवकर. येईल ना रे. तिकडे वाचू शकता तुम्ही जे दिलंय. एका थाळीस एकाच व्यक्तीने जेवण करावे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. इथे आल्यावर लक्षात ठेवा. आणि आज मुद्दामून उद्यापासून तर लसणाचं कांद्याचं खायचं नाही, तर आज मुद्दामून इथे जेवायला आलं. तसं त्याची गरज नव्हती. काय काय चांगले आहे काय? तुला आवडते जे दिले ते? चपाती पण आली आहे. अजून काही बाकी घ्यायच्यामध्ये माहित नाही, विचारेल आणि तर सुरुवात करेल. आता राहिलं जेवण त्यांनी थोडंफार केले आहे, संपतच आलंय. आता राहिलं जेवणाबद्दल सांगायचं कसं आहे काय. तर तुमच्या घरी कोणी असं आहे का जो जेवणावरून नाट्य करतो की असं जेवण झालंय तसं जेवण झालंय, मग त्याला एकदा इथं आणा आणि ही खाली खावा, मग सांगतो. लोणचा, या जेवणाला लोणच्याचा सहारा आहे. पहाटेचे 5 वाजले आणि तांबे घेऊन आलो इथे. काल आम्ही जिथे आलो होतो तिथे सांगतो, अपडेट देतो पुढची. झाली सुरुवातीची पूजा झाली आणि आता आम्ही निघालोय. आता जायचं, आंघोळ करायची आम्हाला आणि मग त्यानंतर पुढची पूजा चालू आहे. सकाळी 5 वाजता बोलवलं होतं. हा, सकाळी 5 वाजता बोलवलं होतं. एवढी सगळी पब्लिक आहे सामूहिक पूजेमध्ये. आणि आता तिथे जायचं, आंघोळ करायची, मग डायरेक्ट त्याच्यानंतरच दाखवेल आता मी. आता आंघोळ वगैरे केली आहे आणि निघालोय पूजेला. कुठे चाललोय रे? हा, स्मशानभूमीमध्ये चाललोय पूजेला. हे काय एवढी पब्लिक पण आहे. किती भारी बघ ना वातावरण. तर हे ते स्थळ आहे. येताना मी हे स्थळ सांगितलंच तुम्हाला कोणतं आहे. फक्त त्र्यंबकलाच पूजा केली जाते, दुसरीकडं नारायण नागबलीची पूजा केली जात नाही. आपण पितृदोषसाठी ही पूजा करत असतो, हे सर्वांना माहितीच आहे. अर्थात तुम्ही ही व्हिडिओ पाहतायत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पूजा का केली जाते. आपल्याला दोष निवारण करायचं असतात. ही पावनभूमी मानली जाते आणि अशी पावनभूमी त्र्यंबकलाच आहे. सती महाश्मशानभूमी इथे ज्या ठिकाणी होती तिथेच बाजूला ही पूजा केली जाते, म्हणजे त्या स्थळी. आणि या स्थळाचं मी तुम्हाला एक थोडंसं फुटेज दाखवत आहेत. शक्यतो मी देवाकडे माफी मागेल कारण की याची व्हिडिओ काढत नाहीत, फोटोही दाखवत नाहीत, पण तुमच्यासाठी मी दाखवतोय तर मला क्षमा असावी देवाची. तिथे पूजा करून आलो. इथे जेवणाची सोय हो चालेल. आणि आता जेवण वगैरे त्यांच्याकडेच आहे. कुपन भेटतं आणि ते कुपनाचं जेवण आहे. 80 रुपयाचं जेवण असतं, 80 रुपयाचं कुपन असतं. पूजा करून आलो पहिल्या दिवसाची. मग आता बघू जेवण कसं राहतं. जेवणाचं थोडंसं व्हिडिओ वगैरे फुटेज वगैरे दाखवेल मी तुम्हाला.
आणि मग बोलल. आणि कालच्या जेवणाबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे, सांगितलंच अपडेट की कसं होतं काय नाही. एवढं खास नव्हतं, 100 रुपये प्लेट होतं, नव्हतं आवडलं जेवण. आताचं बघू कसं. हे जिथून पूजा घेतली ना आम्ही केली ना त्यांच्याकडून जेवण आहे. हे आजोबा ते बाजूच्या आजोबा माझ्याकडेच पाहत आहेत. जाऊ असू दे, आपल्या जेवायचं काम आहे. बाहेर किती वेळ लाईन लावेल होती, 1-1.5 तास. आणि त्याशिवाय पूजेला पण उशीर झाला होता, 2-2:30 वाजले होते. सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे. कसं जेवण? आता जेवायचं थाट आलं तर आम्ही बघतोय. जेवायचं भात आहे, भाजी आहे, डाळ, 2 भाज्या आहे, लोणचं आहे, चपाती आहे. आता जेवण कसं आहे ते जेवण झाल्यावरच सांगेल. वाटण्याची भाजी वाटतं जेवण झाल्यावरच सांगेल कसं. भावाने तर सुरुवात केली जेवायला. मग गेलो माहिती सत्राला. हे दुसऱ्या दिवसाचं माहिती सत्र. गुरुजी आले, माहिती सांगतायत. आम्ही माहिती ऐकतोय. आम्ही सेवेकरी मंडळी मात्र मागच्या वेळी 2-5 वर्षापासून काय घेतलं तू? खिचडी. आता सांगितलं गेलंय जेव्हा पहिला पूजा होते त्या पूजेनंतर आपल्याला असे पदार्थ खायचे, म्हणजे उपवासाचे जणू फक्त असे पदार्थ खायचे जसं फळ वगैरे असेल तर फळ वगैरे खायचे. म्हणजे आता घेतलेली खिचडी, हा म्हणजे खिचडी खाऊ शकतो, उपवास आहे असा. इकडे ना खिचडी कुठून घेतली? तिथूनच ना ते भोजनालय. बरं तिथे जिथे आम्ही भोजनालय होतं तिथूनच खिचडी गेली. सकाळचं जेवणाचा रिव्ह्यू द्यायचा होता, ते जेवण तर चांगलं होतं, तुम्ही बघितलं असेल. आणि खिचडी पडली 50 रुपयाला. आता मला तर जेवायचं नाही तर मी चाललोय दूध प्यायला. उद्याच्या पूजेचं नियोजन सांगितलेलं आहे. उद्याचा टायमिंग आहे सकाळी 7 वाजता. बघू आता कसं होतं काय नाही. उरलेली चपाती चाललोय गायला द्यायला. आजचं शेड्यूल असं आलोय दूध घ्यायला. मस्तपैकी गरम गरम दूध. अगदी मंदिराच्या समोरच आहे. बघतो कसं मस्त कसं आहे. अरे बाप, काय घ्यायचे आम्ही घेतले बघतो घेऊन. मस्त आहे. काय फक्त 20 रुपयाला आहे ना, फक्त 20 रुपयाला. अगदी मंदिराच्या समोरच आहे. म्हणजे ट्राय करतो पण ठीक आहे. ठीक आहे, मस्त होतं दूध, एकदम छान. आणि मार्केट तर पाहू शकता तुम्ही, मार्केट दाखवतोच आहे. पण अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे पायात बिलकुल चपला नाही माझ्या. पाहू शकतो पूजा केल्यानंतर हनुमानी पायाने फिरायचं. तुला कसं वाटतंय? त्याला बिना चपलाचं फिरायचं हे नाही, त्याला सवय नाही. तर म्हणतो जास्त फिरायचं नाही, आपण बिना चपलाचं फिरता येत नाही. पाहू शकता तुम्ही किती दुकाने वेगवेगळे, खूप साऱ्या वस्तू तिथे. घ्यायचा होता पण त्यांना काय देणार? तांब्या घ्यायचा होता, तो विचारला. तांब्या म्हणजे कलश द्यायचा होता, कारण की दान द्यायचंय, काहीतरी द्यावं लागतं दान. आणि खिचडी 1 नंबर होती यार, मस्त. आता पूजेचा दुसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी कुंडावर स्नान करायला निघालोय. लवकर स्नान करून तयार होणार, कारण की पूजेचं टायमिंग दिलेलं आहे 7-7:30 वाजेपर्यंत. तोपर्यंत तयार राहायचं आहे, सगळं धोतर वगैरे घालून. स्मशानभूमीच्या इथे पूजा आहे, तर बाकी अपडेट इथेच देणार मी तुम्हाला. चला.
तिकडं एवढं लांब गेला म्हणजे तुम्ही लक्ष ठेवा किती भारी नजारा तुम्ही पाहू शकतात. इतका मस्त नजारा तुम्ही बघू शकता. सकाळी सकाळचे वाजले 7 आणि पहाड देखा काय जबरदस्त आहे. आम्ही चाललोय पूजेला. आम्ही चाललो पूजेला आता. नमो भगवते वासुदेवाय नमः. नमो भगवते वासुदेवाय नमः. आता चाललोय पूजेला. झाली सगळी तयारी. काय जबरदस्त नजारा आहे. काय जबरदस्त नजारा आहे. किती सुंदर आहे ना सर्व काही. मला पूजेबद्दल सांगायचं आहे. म्हणजे इकडे आता पूजेचा दुसरा दिवस आहे. आज ती पूजेबद्दल सांगितलं गुरुजींनी की आज संकल्प घ्यायचा आहे आज पूजेमध्ये. ही पूजा आता जिथे होते ती तुम्ही थोडंसं फुटेज पाहिलं असेल. स्मशानभूमी आहे. सांगितलं गेलं की फक्त त्र्यंबकेश्वरला तशी भूमी आहे जिथं सतींची स्मशानभूमी आहे. ते सगळं पवित्र ठिकाण आहे. तिथं तर मी काही शूट करणार नाही. आता इथे डायरेक्ट शूट राहील. तुम्ही पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे. आणि इथली पूजा खरंच पाहून होते. म्हणजे आपल्याला काही पण असं वाटत असेल की आपल्याकडून होणार नाही ते होऊन जातं. आपल्यामध्ये ती ताकद येते, ऊर्जा येते. आणि आता ते खरंच शाश्वती वाटते की पूजा आपण काय करतो आणि कशा प्रकारे असते. तुम्ही येऊ शकता, सामूहिक पूजा करू शकतात. महत्त्वाची पूजा आहे. खूप भारी नजारा तुम्ही पाहिला असेल. वापस कधीतरी पुन्हा एकदा येईल आणि खूप मोठी व्हिडिओ बनवेल. पण आता ही फक्त पूजेची म्हणून जास्त काही फिरता येत नाही. आणि अशी पूजा आहे की त्याच्यामध्ये पहिल्या दिवसानंतर देवदर्शन सुद्धा थांबून जातं. तर असं आहे. नमस्ते. पूजा झाली आहे आणि पूजेबद्दल म्हणजे आजची पूजा होती ती दुसरा दिवस होती. आणि पूजेबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर कारण की मी आतापर्यंत खूप काही सांगितलं, दाखवलं, पण पूजेबद्दल नेमकी माहिती नाही सांगितली. पहिल्या दिवशी कोणती, दुसरी कोणती. तर कालची जी पूजा होती तिच्यामध्ये आम्ही नारायण बली केला होता आणि आजच्या पूजेमध्ये नागबली. वाजले आता 12. काल जास्त उशीर झाला होता, 2 वाजले होते. आज 12 पर्यंत आम्ही पूर्ण आवरून गेलेलो आहेत. आता जातोय. इथून जायचं घाटावर, कुशावट म्हणतो त्याला, तिथे जायचं, आंघोळ करायची आणि मग वापस दिवसाची रुटीन. आणि आज पण उपवास असणार आहे कारण की आज पण आपण बळी देतोय आणि त्याची आज पण आपल्याला काय असतं त्याचं. आणि आज पण आपण म्हणजे काल जसं नारायण बळी दिला होता, आज नाग बळी दिला होता. आणि मग आपलंच ते असल्यामुळे आज आपल्याला त्या वतीने सूतक असतात. अशा हिशोबाने आज आपले उपवास असतात. आता एकदम काही शब्द मला परफेक्टली माहिती नाही, अर्थात ते रेग्युलर पुजारी व ब्राह्मण असतात. मी तर पूजा करायला आलेलो इथे, पण मी अपडेट देऊ शकतो तुम्हाला की कसं काय असतं. बाकी तुम्ही इथे सर्व पाहू शकतात कसं आहे काय. बघा मंदिर आहे आणि किती लोक आहे. अशा प्रकारे तर पूजेचं वातावरण आहे. चला इथून जातो आता घाटावर, आंघोळ वगैरे करतो. त्र्यंबकेश्वर पूजा. आणि माझा नंबर आहे इथे.
इथे माझा नंबर. पूजा आणि पूजाच्या अनेकशा विधी असतातच. तर आताची विधी म्हणजे महत्वाची आहे, कारण की पूजेच्या वेळेस ज्या विधी करतात त्याच्यामध्ये आताची विधी म्हणजे माझी. बघू शकता तुम्ही आताची विधी. बघू शकता तुम्ही कटिंग केलेली आहे. झालं का नाही चमत्कार. पूजा म्हटलं तर इथं असतात आणि केलं. आता उद्या पूजेचा 3रा दिवस, शेवटचा दिवस. धार्मिक विधी करताना कधी मागे पाहू नये आणि पूजा केल्यावर नंतरून खरंच अडीअडचणी खूप मोकळे होऊन जात आहे. तिकडची घर पण खूप भारी देवा, असे एकदम मस्त आहे, लांबलचक एकदम वेगळे. आणि हे मंदिर त्र्यंबकेश्वरला 3 दिवसापासून फिरतोय, पण खरंच खूप भारी वाटतंय. राहतो इथेच पण जास्त एवढं फिरलो नव्हतो. लहानपणी फिरलो होतो तेव्हा आपण एवढं मॅच्युअर नसतं, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. जेव्हा मोठे झालं फिरतो ना आपण, ते एक वेगळी फिलिंग असते. आणि कालची आजची जी पूजा झाली त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या मंदिरात जायचं नाही, मंदिराचं दर्शन घ्यायचं नाही, पण बाहेर तर फिरू शकतोच ना. आलो वापस कुंडावर. इथे खूप सारे देव आहेत पण दर्शन घेऊ शकत नाही. तुम्ही फुटेज मध्ये पाहिलं असेल साफसफाई चालू होती, अजूनही चालू आहे साफसफाई. काल साफ करायचं होतं, काल त्याने केलं पण आज साफ करताना दिसतंय. अरे बापरे, इतकी घाण. लोक येतात किती घाण करतात. ते बघा ते किती म्हणजे किती चिकट करून ठेवले ना, ते किती घाण आहे. आखे कपडे वगैरे काय काय टाकून ठेवले, किती प्लास्टिक आहे. शे पाहू शकता कशा प्रकारे केले साफसफाई, एकदम क्लीन. तुम्ही व्हिडिओ पाहिली होती ना, कशी होती काय होती. आणि आता हे बघा गणपती बघा किती छान आहे. खूप सारे देव आहेत. जुन्या वास्तूमध्ये एक वेगळीच ताकद असते नाही का, खूप एनर्जी खूप छान असते. आणि इथली एनर्जी तेवढीच एकदम भन्नाट आणि भारी आहे. एकदम भारी वाटते, असं सांगू शकत नाही कमी शब्दांमध्ये. खूप सारे नियम सांगतोच इथं. अजून एक नियम आहे की मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकत नाही, कारण की सुतक लागलेलं आहे. आणि ते सुतक कालचं होतं, ते काल संपवलं सकाळी आज, आणि आज वेगळं लागलं. काल नारायण बली होता, आज नाग बली आहे. ते एकूण असं आहे. पाहू शकता दुकानं तुम्ही इथे खूप सारे. नॉर्मल मार्केट सारखं मार्केट वाटतंय. ही वेगळी गल्ली, आम्ही ज्या गल्लीमध्ये घुसतो ही गल्लीमध्ये किराणा दुकान वगैरे साडीचं दुकान आहेत, पण तिकडं नव्हते तसं. इथे चपला काढल्या की आपण मध्ये घुसू शकतो, पण चपला काढण्यासाठी आपल्याला यांच्याकडून काहीतरी घ्यावं लागतं. समोर बघू शकता तुम्ही देणगी प्रवेशद्वार, म्हणजे इथं जर का देणगी दिली तरच तुम्हाला प्रवेश भेटतो. सांगतो तुम्हाला कसं काय ते. आत्ता तुम्ही पाहिलं असेल देणगी प्रवेशद्वार इकडे, आणि इकडे एक नॉर्मल तिकडून फिरून गेलं का असं
नॉर्मल प्रवेशद्वार आहे आणि इकडे देणगी प्रवेशद्वार आहे. तर जेव्हा आपण सुरुवातीला एकदम बघा, मी जेव्हा दर्शन दाखवत होतो तुम्हाला तेव्हा तुम्ही पाहिलं असेल, तर मी मंदिरात गेलो होतो. आधी इकडून जात होतो, इकडून लांब पडलं, मग तिकडून गेलो होतो आणि खूप फिरून जावं लागलं होतं. तर जेव्हा तुम्ही येशाल, जर का तुम्ही 200 रुपये दिले, तिथे देणगी केली ट्रस्टला, तर तुम्ही डायरेक्टली इथून एंट्री भेटेल तुम्हाला. इथून एंट्री घेतल्यावर तुम्हाला मंदिर खूप जवळ आहे आणि इकडून एंट्री घेतली का तुम्हाला 4 तास जास्त जाणार. ती एंट्री आता इकडून असा रस्ता गेला का, इकडून पुढे पण अजून खूप लांब गेलं का मग ती एंट्री आहे. इकडून असं आहे. मग करा विचार, जर का वेळ वाचवायचा असेल तर 200 रुपये देणगी द्यायची. खायला पैसे घेऊन गेला भाडे. हे काका बोलतायत ना, आता एक माणूस दारू पिऊन आला होता इथे आणि फुल धिंगाणा करत होता, त्याच्याबद्दल बोल. भाऊ झालं का पिऊन? सोडा लेमन सोडा. 25 अजून 5 रुपये. जे आपले दान द्यायचे आहे ना, इथून ते गेलेलं बरं का बाहेर. आता झालं का पिऊन? चल लवकर. तुम्ही पाहू शकता इथे VR दर्शनची अवेलेबल आहे सर्व्हिस. अरे वा, भारी ना. पूर्णच्या पूर्ण स्वच्छ केलंय, पाहू शकता तुम्ही. किती मेहनत करतात ना हे बघा, साफसफाई करतात. तुम्हाला सांगतो, पायाला मी जाऊन आलो आता, एवढं सुद्धा चिकट सुद्धा लागत नाही, एवढं स्वच्छ केलंय. खरा जिगरा कोणात तुम्ही सांगा? जे घाण करतात त्यांच्यात, जे घाण करतात त्यांच्यात का जे साफसफाई करतात त्यांच्यामध्ये? खरा जिगरा यांच्यामध्ये. मला गौतम ऋषींची कथा आठवते. त्यांना गो हत्याचे जे पाप आहे ते माफ झालं होतं. पाहू शकता किती खाली गेलाय. आता इथेच मी 2 दिवसापासून आंघोळ करतोय, तेव्हा साफसफाई नव्हती आणि मला आता कळतंय की मी कशी पाण्यामध्ये आंघोळ करतोय. पण हे पाणी आपलं शुद्ध आहे. आध्यात्मिक आपण ह्याच पाण्यामध्ये आंघोळ केली होती, त्यांची गो हत्या माफ झाली होती. एक त्याच्याबद्दल सांगितलं होतं. तर आता मला कळतंय मी या पाण्यामध्ये आंघोळ करत होतो हे एवढं दूषित होत आहे. हे लोक जे साफ करतात, मला माहित नाही माहिती किती प्रॉपर आहे काय नाही. फक्त मी गुरुजींकडून ऐकलं आणि ती फॉरवर्ड करतोय की जी पूजा करतो नारायण नागबली, म्हणजे आजची जी पूजा झाली नागबलीची, तर कसं असतं माहिती का, नागाचं आयुष्य 100 आयुष्याच्या वरती असतं किंवा खूप जास्त असतं. तो आहे ना कातीन सोडतो आणि जेव्हा तो कातीन सोडतो वापस त्याचं नवीन आयुष्य सुरू होतं. मग जर का असं असेल, त्याला कोणी मारला असेल चुकून, म्हणजे काय पण त्याचा नागमरणामध्ये मध्यस्थी असेल, तर अशा वेळेस चुकून आपल्याकडून काहीतरी घडलं जातात. मग इथे आपण त्याची पूजा करतो. मग त्याला एक बली पण असतो, ते नागबली म्हणतो ना, एक बलीची पण पूजा करतो, दिला जातो. आणि त्याचं आपण की तो आपला आहे म्हणून आहे ना, जसं आपण आपले जे पूर्वज असतात, आपले जे वडील असतात, आजोबा असतात, त्यांचं आपण जेव्हा की ते वारले म्हणून त्यांचं सांभाळायचं राहतं. काय सांभाळायचं राहतं? 10 दिवस सुतक, जेवढे दिवस सुतक सांभाळायचं असतं, तसं आपण नागबलीचं सुतक पाहतो.
मग आता इथे जास्त खूप दिवस नाही म्हणून ते पूजेमध्ये 1-2 दिवस सुतक पाळून ते तेवढं केलेलं आहे, तेवढं संपवलेलं आहे. म्हणून त्याच्यामुळे आज सुतक आहे आणि उद्या कदाचित पूजा राहील आणि उद्या सुतक संपून जाईल. आणि कालच्या याचं काल सुतक होतं. मग ते काल संध्याकाळी आज सकाळी ते स्नान करून ते संपवलं आणि मग आजचं सुतक लागलेलं आहे. आता तुझ्या सोबतच येईल तो. मुलं होते, डॉग सोबत खेळत होते. मम्मीला पण लय आवडतं डॉग. मला माहिती आहे, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. त्याला कुठतरी हे लावेल बघ. निघतोय का आता? आता तुझ्या सोबतच येईल, ते तुझंच हे करताय. ते पुत्र त्याच्याच पाठीमागे लागला. किती छान आहे ना. आमचे मम्मी आणि भाऊ डॉग प्रेमी. कधी करणार आहे दर्शन त्र्यंबकेश्वरचं? आई आलेली ना, तर आईला विचारतोय कधी करणार दर्शन. भाई पण आलेला आहे. चहा घेतोय आम्ही आणि हे पाहू शकता, पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे आणि उद्या सकाळपर्यंत पूर्णच्या पूर्ण पाणी भरलेले आहे. किती सुंदर आहे ना. शेवटचा दिवस, सर्व एकत्र सामूहिक पूजेमध्ये गणेश पूजा होती. ही पूजा असते आणि सोन्याचा छोटासा नाग असतो, तो पूजेचा असतो. गुरुजी आले, त्यांनी पूजा करून घेतली. सुपारी गणपती म्हणून ठेवला होता. अशा प्रकारची पूजा होती. शेवटच्या दिवशी सकाळी होते आणि मग फ्री होतो आपण. आजचं कुपन तर जेवणाचं मस्तच आहे. हे बघा तुम्ही, मस्तपैकी त्यांनी सोनपापडी दिली आहे गोड धोड म्हणून. नाही तर शिरा आणि खीर पण असते, काहीतरी करत असतात. मस्त भाजी चपाती खूप छान देत आहे आज. कसं आपण दुसऱ्याचं घालतो. काय घेतलं? ये रे, अष्टगंध. हे पिवळं काय? हे चंदन. दोन महत्त्वाच्या गोष्टी. एकतर आपण जे दान घेतलंय ना, ते दान देऊन टाकायचं. आम्ही ते दिलं आणि नियम पाळायचे, ते महत्त्वाचं. नको कडं नको. नको नाही, मला ते आता नको सध्या. आपल्याला काही घ्यायचं असेल ना, तर पूजा झाल्यावरच घ्यायचं येतं. पंचदासूचं कसं दिलं? गणेश पूजा झाली मग घ्यावं काहीतरी. नाही, त्यांनी त्रास होतो माझा. येणे नाही त्रास होणार. ये ना एकदम चांगलं राहतं. येणे नाही घेतो का? घरून काय आता मग
एक घालून पाहतो तसं नाही, ते ऍडजस्ट करून घालायचंय. ऍडजस्ट करून घालायचं. ऍडजस्ट करून घे एक घे, मी देते पैसे घे. आठवण म्हणून तू पूजा केली होती म्हणून. ते बरोबर आहे. त्र्यंबकेश्वरला आलो होतो काहीतरी घेऊन. मग देव तर त्याच्या त्यांनी तुला सगळं दिशा बदलल तुझी आणि घे ते पासून ते हे चांगलं असतं. घे ना चांगलं एकच आहे का अशी? आहे ना ते त्यांनी चांगलं दे, कारण की माझं आहे ना काम थोडंसं कडकच आहे. त्याला बोलतो आम्ही कसं आम्हाला विकायची वस्तू. अजून वेगळा प्रकार आहे का हलकी? तेच येणार ना, तेच पाच धातूमध्ये वेगळं काय दाखवून तुम्हाला तुमच्या मामाची बाहेर हा माझ्या मागचं. करंगडी का नाही इथं नाही. नाही, करंगडी पहिले आहे. करंगडी याच्यात नाही जाणार दादा याला. छोटी मोठी साईज आहे माझ्याकडं. मी जाते करंगळीमध्ये हा. करंगडी पाहिजे का तुला? इकडे पाहिजे. करंगडी ठेवा, करंगडी पण चांगली. चांगली आहे करंगळीमध्ये. छोटी घ्या करंगडी पण थोडीशी. थोडी नाही व्यवस्थित आहे. नाही नाही, काही मोठी पण आहे. नाही हा मग आता आई आहे त्याची. नाही हो, यांना ते आई दणकटच राहते ना बाबा. छोट्या ढिल्ले आल्या म्हणून म्हणतोय. हा आई पण आले ना तू नाही नाही आवडत आहे. अंगठी आवडत राहते, नाही ती अशी हाताळायला पडून जाईल. ती अंगठी अशीच पाहिजे राहते. जास्त ढिल्ली नाही अंगठी घालते. ढिल्ली घातली ती पडून जाईल. कोणती घेतली? त्याला पॅक करून नको घालायचं तुम्हाला लगेच. हा का मग हातात दे ना घालून. नाही, पॅक करून दे. नाही घालून गेलं की हातात घालून देतो का? ते हातात घालून हे घालते, हा असं काय काढायचं नाही बरं का. शंभर झाले कमी कर ना काही कधी. अहो 120 सांगतात तुम्हाला, 120 सांगायचं. प्रसाद वगैरे घ्यायचा काय घरी जाताना? नाही सगळं घेतलेलं. अजून एक नियम आहे, पूजा झाली की सीधा डायरेक्टली आपल्याला घरी जायचं आहे. मग तेच निघालो आम्ही. लक्षात राहू द्या, कोणाच्याही घरी जायचं नाही, सुद्धा आपल्या घरी जायचं. पूजा झाली की डायरेक्ट सीधा आपल्या घरी जायला गाय पाहिली आणि मला आठवलं सांगायचं, कुलदेवीला सुद्धा आपल्याला ओटी भरायची, हे लक्षात ठेवा. अगं इथं आई जाताना कुलदेवीचं मंदिर आहे, आपण तिथे ओटी भरून टाकू बरं का. हो घरी म्हणून तो नाही नाही सारखे जाण एकच झालं. किती रुपयाला आहे? 120. राहू द्या थोडस. 120 रुपये. 120 रुपये चक्की मिठाई. एवढी गर्दी की इथून निघता येत ना बाहेर. सगळीकडे कड घ्यायचंय आम्हाला, कड.
भारी ना. खूप भारी भारी वस्तू येते. पांगड्या. हे कंगन कसे दिले 100 रुपये. माझं टकलं चमकतंय. माझं टकलं चमकतंय. सर्व काही येते. काही नाही बांगड्याला मला यांनी घेतलं का काय? घेतलं काय घेतलं? 70 रुपये. अरे वा, मस्त आहे, छान आहे, छान, एक नंबर. पंचधातू किती धातू याच्यात? हाय पंचधातू आहे. सुरेशनीकडे गेलो. 70 रुपयाला. हा मग किती दोन्ही वेगवेगळे आहे. गणपती किती भारी आहे. वाव, गणपती मस्त आहे रे. नाही नको. ब्लॅक किती शिवाजी महाराजांची मूर्ती. गणपती गणपती गोल्डन कलर मध्ये. चला अच्छा. कसे दिले दादा 80 रुपये 80 आणि हे 50. अशी वस्तू घ्यावी जी फक्त त्र्यंबकला भेटेल, किंवा ती देवधार्मिक असेल, आपल्याला ती देवाच्या कार्याला वापरतात. पर्स आहे, बॅग्स आहे. ती शर्ट बघायचं होतं ना महाकाल बॅग्स आहे, पाऊच आहे. अंतर लांब पडला ना ते तिथं तुला सांगावं. वरनं दादा बॅगे कसे दिले 300 रुपये बॅगची किंमत सांगितली. दाखव बरं ती. नाही नाही चपली केवढ्या हातापेक्षा छोट्या लहान मुलांच्या चपली. हे बघा, एका हातावर बसेल एवढी, एका हातावर बसेल एवढी चप्पल. हा ही गळ्यात टाकायची नाही ना, ही गळ्यात टाकायची गळ्यात अटकवायची, ती गळ्यात अटकवायची नाहीये. ही गळ्यात टाकायसारखी आहे ना. दादा कलर दाखवून द्यायचं. हा पिवळा दाखव बरं.
बघून घे. येल्लो येल्लो. हे लाव ना 200ला. नाही ना 200ला जायला नाही चिरत. खरेदी घेतली का? कोणती बॅग घेतली दाखव. हा सुट्टी नाही दादा. अप्पा 500 सुट्टी द्या. लहान मुलांचे टॉयज. कनाईफ किती ऑप्शन लावलेले. लेडीज पर्स आहे. लेडीज आहे सगळं. वरती लक्षच केलं नव्हतं. वरती लयच भारी. कारण आता ते तुम्हाला लागेल पुढच्या पिशीत भरायला. तुम्ही द्या घ्या ते. लाव ना पाठीला. बघू ना कशी दिसते. 1 2 3 पिशवे. काय खरेदी करता? काय खरेदी करता? हा कसं मम्मी कुठला? हा शरद हा घ्यायचा आहे का? घे ना मग. दाखव ना ही साईज. ब्लॅक कलर. ब्लॅक कलर मध्ये कलर बी दाखव. किती रुपयाला? 150 रुपयाला ना? 150 रुपयाला 150. काय बघते? 350 रुपये शर्ट आहे. तुमच्याकडे नेहमी राहता ना? नेहमी राहता नाही. घेऊन जाईल मी पुढच्या वेळेस आले. आता पूजाला आले होते ना. तेव्हा ते पायाला आरामचं. ब्लड प्रेशरचं. अगरबत्ती सगळं आहे यांच्याकडे. पुढच्या वेळेस आलो का घेऊन जाऊ. हा पुढच्या वेळेस येईल ना मी. घेऊन जाईल मी पुढच्या वेळेस. आता शर्ट घेतला आता आणि आता निघालो. इथे काय काय गोष्टी आहे. खेळणी. पिशवी ती काय ते. आम्ही आता तो आहे ना ते काही ना काही बघतो ते. आता सिनायला किंमती झाली. हे भारी लागते मला. हे भारी वाटत. चॅनल सबस्क्राईब करा. अपेक्षा आहे मला की ब्लॉग आवडलाय तुम्हाला. चॅनल सबस्क्राईब करा विनंती. एका छोट्याशा जीवावर वजन. बंडू इकडे बघ रे. हे बघा हा तो. तुम्ही पाहिलं असेल खूप मेहनत केली ब्लॉग बनवण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत आणलं आहे. जर का तुम्हाला खरंच त्र्यंबकचा ब्लॉग आवडला असेल, पूजा विधी समजली असेल, खूप मेहनत केली. लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब आणि इतरांसोबत शेअर करा. धन्यवाद.